नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये केवायसी करणं शासनानं बंधनकारक केलेलं आहे. मागील 12 ते 14 दिवसापासून यामध्ये केवायसी करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. परंतु केवायसी करण्यासाठी विविध अडचणी या ठिकाणी येतात. याआधी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की केवायसी करताना ज्या अडचणी येतात यावरती पर्याय काय असू शकतो किंवा हे प्रॉब्लेम जे येत आहेत हे प्रॉब्लेम कशाबद्दलचे आहेत. तरी सुद्धा वारंवार या ठिकाणी विविध अडचणी वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी दाखवल्या जातात. तर त्यामधील एक प्रमुख अडचण आहे की लाभार्थीचा जर आपण त्या ठिकाणी आधार नंबर टाकला तर त्या आधार क्रमांकावर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा पद्धतीचा एक एरर येतोय किंवा अशी एक अडचण आपल्या समोर दिसून येते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला याआधी हप्ता मिळालेला असेल किंवा हप्ता मिळत असेल तर तुमची केवायसी करताना जर तुम्हाला हा एरर येत असेल तर हा एरर तुम्हाला एकट्यालाच येत नाही, तर हा एरर बऱ्याच महिलांना, पात्र असणाऱ्या महिलांना ज्यांचा कंटिन्यू हप्ता चालू आहे अशा महिलांना देखील हा एरर येतोय. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम 100% सर्व्हरचा आहे. त्यामध्ये तुम्ही यादीमधून वगळले आहात किंवा तुमचं नावच आता समाविष्ट नाही, तुमचं नावच यादीमधून बाहेर निघलंय, अशी कोणतीही या ठिकाणी अपडेट नाही, हे लक्षात असू द्या. कारण वारंवार तुमच्याकडून विचारणा होते केवायसी होत नाही, केवायसी होत नाही, केवायसी होत नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील चर्चा केली होती की केवायसी साठी या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे. शासनानं जरी 2 महिन्याचा कालावधी दिला असेल तर यातील 15 दिवस तर केवायसी न होण्यात म्हणजे सर्व्हर न चालण्यातच गेलेले आहेत. मागील 15 दिवसामध्ये वंचित काहीतरी जणांना केवायसी यशस्वी झाल्याचे मेसेज किंवा संदेश प्राप्त झाले आहेत किंवा त्यांची केवायसी यशस्वी झालेली आहे. अशा बहुतांश महिला आणखी केवायसी करण्याच्या बाकी आहेत आणि बऱ्याच महिलांना हप्ते चालू असताना देखील जो एरर येतोय की तुमचा जो आधार क्रमांक आहे तो यादीमध्ये समाविष्ट नाही, हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं यावर थोडं अपडेट येत राहील, काहीतरी नवीन अपडेट यामध्ये पोर्टलमध्ये होत राहील किंवा काहीतरी होईल. परंतु आजच केवायसी करायची किंवा केवायसी नाही केली तर आजच तुम्हाला हप्ता मिळणार नाही, ही जे काय आपल्या मनातील शंका आहे ही या ठिकाणी काढून टाका. कारण ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्यांना केवायसी जरी नाही केली तरी देखील सप्टेंबरचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. परंतु ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांच्या केवायसी शिवाय हप्ते सुरू होणार नाहीत, हे 100%. परंतु ज्यांना मागचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना तरी केवायसी साठी वेळ जो आहे तो आणखी पुढे भेटणार आहे. त्यांना केवायसी न करता देखील जो हप्ता आहे तो मिळून जाईल. त्यामुळे केवायसी आजच करावी, याच कालावधीमध्ये करावी, हे थोडं बाजूला ठेवा. कारण सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे केवायसी साठी प्रॉब्लेम येतोय, फक्त सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे. आता या सर्व्हरमध्ये अपडेट करण्याबाबत आपण वारंवार मेल देखील केले आहेत किंवा यामध्ये काहीतरी सुधारणा करा, काहीतरी अपडेट करा, परंतु याबाबत आणखी कोणतेही या ठिकाणी ठोस पुरावा घेतलेला नाही. म्हणून केवायसी काय सुरळीत सुरू झालेली नाही. त्या अडचणी आहेत त्या 100% अडचणी सर्व्हरच्यात, त्या नाही. त्यामुळं थोडे आणखी वाट पहा, पुढे काही दिवस आणखी प्रयत्न करून पहा किंवा पुढील आणखी 4 दिवस 5 दिवस, यासाठी 2 महिने दिले, त्यातील फक्त 15 दिवस आज कंप्लीट होत असतील, एक 13-14 दिवस आज झालेले असतील केवायसी सुरू होऊन. त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी आहे, आणखी 1.5 महिना आपल्याकडे बाकी असं समजू. या पुढील 1.5 महिन्यात एकदा जर केवायसी सर्व्हर सुरू झालं तर केवायसी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटांमध्ये आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन जाते. त्यामुळं एवढं आत्ताच होतच नाही, असंच होत नाही, तसंच होत नाही, जे काय आपल्या मनातील प्रश्न आहेत हे थोडे बाजूला ठेवा. थोडे दिवस सर्व्हर व्यवस्थित होण्याची वाट पहा आणि सर्व्हर ज्या दिवशी व्यवस्थित चालू होईल त्या दिवशी आपली केवायसी पूर्ण करून घ्या. सर्व्हर जर व्यवस्थित सुरू झालंच त्याचा अपडेट देखील आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाणार आहे. तर चला, ही एक वारंवार विचारलेल्या प्रश्नाबद्दलची आपल्याला माहिती देणं होतं की केवायसी होत नाही, केवायसी होत नाही, केवायसी होत नाही, आधार क्रमांक नाही म्हणतं, काय म्हणतं, जे काय सर्व्हर ट्रॅफिक. आता सर्व्हर ट्रॅफिक हा एरर तुम्हाला सगळ्याला दिसतो, तो एरर तर 100% सर्व्हरचा आहे हे तुमच्या लक्षात येतं. परंतु ज्यावेळेस आधार क्रमांक यादीत नाही हा प्रश्न ज्यावेळेस त्या ठिकाणी समोर येतो त्यावेळेस आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की खरंच मला योजनेमधून वगळले आहे का? तर नाही, यामध्ये असं वगळण्याचं कोणतंही कारण किंवा कोणतंही अपडेट समोर आलेलं नाही. ही जी केवायसी आहे ही केवायसी पूर्ण प्रक्रिया सर्व्हरवर अवलंबून आहे आणि सर्व्हर जर व्यवस्थित चाललं तरच केवायसी आपली पूर्ण होणार आहे, हे लक्षात असू द्या. एरर येतात हे पूर्ण सर्व्हरचे आहेत, तुम्हाला यादीतून काढून टाकलेलं नाही. त्यामुळं वाट पहा, थोडे पुढील 4 दिवस 5 दिवस 8 दिवस 10 दिवस आणखी वाट पाहावी लागेल. त्या दिवशी सर्व्हर व्यवस्थित सुरू होईल त्या दिवशी आपण आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता. चला, हे एक महत्त्वपूर्ण आणि वारंवार विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असेल. याच्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही शंका असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, आपल्याला नक्कीच उत्तर दिलं जाईल. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.